आम्ही गेलतो आज पुणा मार्केटला. बघा पुणा मार्केटची काय परिस्थिती आहे. पावसानं धुमाकूळ गाठला होता. ब्लॉक शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी तुमचा सुनील राव. तर आम्हाला आज भरायची होती पुणा मार्केटला गाडी. कॅरेट वगैरे गाडीतनं खाली काढून टाकली होती आणि डाळिंब भरायला चालू होती. कटिंग करून आपलं दुपारच्या आधी गाडी भरून लोड करून जायचं होतं. पोहोचलो रहिमतपूरच्या घाटात. घाट बघा कसा आहे. घाट वगैरे उतरून पावसाचं बारीक बारीक वातावरण होतं. पाऊस चालू होता. लोकेशन कसं आहे बघा, एकदम जबरदस्त घाटातलं लोकेशन होतं. आलो सातारमध्ये बघा ब्रिज खाली आलो. मस्त बाकी म्हणलं आता राईट मारायचे की भुंगाट हवेला एकदा लागले की डायरेक्ट पुन्हा. साताऱ्यातनं पुढे गेला की पाऊस एवढा जोरात लागला होता की बघायचं काम नाही. पानं बिनं असतात. भावानो जरा मित्रांनो बघून चालवा. पावसाळ्यात गाडी दमान चालवा. पोचलो बोधग्यात. बोधगा बघा कसला आहे. पोचलो की पुन्हा मार्केटला. मार्केट मध्ये गेल्यावर एवढा वैताग आलता या ट्रॉफिक न नेहनं. आजचा दिवस पहिला मार्केटला होता त्यामुळे काय विषय नाही. डोकं फिरून गेलतं. मार्केट मध्ये पोहोचलो. वैतागून गेलतो. आता म्हणलं तासभर झोपायचं. संध्याकाळ झाली गप्पवाने आपलं झोपलो. सकाळी आणि पाठी 6ला उठलो. रातभर डासाने एवढं फोडलं होतं की काय बघायचं नाही. अंगात काय रागात ठेवलं नाही. सगळं डासानेच पिऊन टाकलं होतं. उठून चोळबिळ वगैरे भरून म्हणलं आता जरा मस्तपैकी चहा पिऊया. चहाची क्वालिटी ते बघायचं काम नाही. एवढी जबरदस्त होती की विषय नाही. चहा वगैरे पिऊन म्हणलं आता जायचं जरा मार्केटमध्ये राऊंड मारायला. सकाळ सकाळ बघा मार्केटची परिस्थिती कशी आहे. फळ फ्रूट तर एवढे जबरदस्त होती बघायचं काम नाही. कसली फळ आहेत बघा. काय क्वालिटीची एकदम जबरदस्त. व्हिडिओ एकदम मस्त बाकी घेतला कारण सीताफळ वगैरे लई टॉप चालते. व्हिडिओ एवढा जबरदस्त घेतला की बघायचं काम नाही. लोकेशन कसला आहे बघा. खतराड जबरदस्तच दिसत होतं लोकेशन. त्यामुळे काय विषय नाही. बघा कसलं दिसतंय टाकाट. ब्लॉग कसा वाटला सांगा. लाईक फॉलो करा. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.